खूपच म्हणजे खूपच पडझड झाली. आपण हे सगळे पण जे पण स्टॉक घेतले होते ना, हे टिळकनगर, पतंजली फूड्स, फोर्टिस हॉस्पिटल, दीपक फर्टिलायझर, गुजरात गॅस आणि एक्सेल इंडस्ट्रीज हे आपण 66,900 रुपयात घेतले होते. पण ते आता म्हणजे -6.5% रिटर्न दिसते. म्हणजे हे 40,000 रुपये आपल्या त्याच्यात मायनस आहेत. आणि आपण फक्त आजच्या दिवशी 3% मायनस म्हणजे 1900 रुपये मायनस आहे त्याच्यामध्ये. आता ते कधी वरती जाईल, आता ही खूपच पडझड झालेली आहे. हे अपेक्षितच होतं इतकी पडझड होईल, पण इतकी पडझड होईल असं अपेक्षित नव्हतं. आपल्याकडं गुजरात गॅसमध्ये म्हटलं बघा आता 400-500 रुपये बाकी होते अकाउंटला, ते पण दिले टाकून, आता बघूत. पण आता आपल्याला हे रिकवर होण्यासाठी खूपच दिवस थांबणे आहे. खूपच म्हणजे खूपच दिवस थांबणे आहे. आणि विषय असा झालेला आहे, आपल्याकडे जेवढं पण फंड होता सगळा डिप्लॉय झालेला आहे. म्हणजे एवढी पडझड झाली आहे, पण आपल्याला बाय करण्यासाठी एकही रुपया राहिलेला नाही, पैसेच राहिलेले नाही सध्या. बघू आता याच्यातूनच अपेक्षा आहे किती आपल्याला मिळतात. मिळायचे काय आता टिळकनगर इंडस्ट्रीज आहे, त्याने डायरेक्ट 7% रिटर्न मायनस रिटर्न मारून दिलेले आपल्याला. म्हणजे हा वरती कधी जाईन आणि इथून 7% आणि तिथून पुढं आपलं टार्गेट 6. म्हणजे प्रत्येक स्टॉकला असं 20-20% रॅली देणे, तेव्हा त्याच्यानंतरच आपलं टार्गेट कंप्लीट होईल.